आज आपण हॅव टू चा बोलताना वापर कसा करायचा ते समजून घेणार आहोत। एखादी क्रिया करावी लागते, एखादी क्रिया करायची आहे, तसेच ती क्रिया करणे भाग आहे असा अर्थ व्यक्त करण्यासाठी हॅव टू चा वापर केला जातो। आय, वी, दे, यू या सर्वनामांनंतर व अनेक वचनी नामांनंतर हॅव टू घेतले जाते। हॅव टू नंतर क्रियापदाचे पहिले रूप घेतले जाते। आता हॅव टू ला घेऊन काही वाक्ये पाहूया। आय हॅव टू गो देअर। मला तिथे जावे लागते, मला तिथे जायचे आहे, मला तिथे जाणे भाग आहे। I have to go there on foot. मला तिथे पायी जावे लागते, मला तिथे पायी जायचे आहे, मला तिथे पायी जाणे भाग आहे। I have to wash my clothes. मला माझे कपडे धुवावे लागतात, मला माझे कपडे धुवायचे आहेत, मला माझे कपडे धुणे भाग आहे। I have to study now. मला आता अभ्यास करावा लागतो, मला आता अभ्यास करायचा आहे, मला आता अभ्यास करणे भाग आहे। I have to cook food. मला जेवण बनवावे लागते, मला जेवण बनवायचे आहे, मला जेवण बनवणे भाग आहे। I have to do the dishes. मला भांडी घासावी लागतात, मला भांडी घासायची आहेत, मला भांडी घासणे भाग आहे। I have to help my sister. मला माझ्या बहिणीला मदत करावी लागते, मला माझ्या बहिणीला मदत करायची आहे, मला माझ्या बहिणीला मदत करणे भाग आहे। I have to use her old books. मला तिची जुनी पुस्तके वापरावी लागतात, मला तिची जुनी पुस्तके वापरायची आहेत, मला तिची जुनी पुस्तके वापरणे भाग आहे। You have to clean this room. तुला ही खोली स्वच्छ करावी लागते, तुला ही खोली स्वच्छ करायची आहे, तुला ही खोली स्वच्छ करणे भाग आहे। You have to travel by train. तुला ट्रेनने प्रवास करावा लागतो, तुला ट्रेनने प्रवास करायचा आहे,
तुला ट्रेनने प्रवास करणे भाग आहे. You have to invite them. तुला त्यांना आमंत्रण द्यावे लागते. तुला त्यांना आमंत्रण द्यायचे आहे. तुला त्यांना आमंत्रण देणे भाग आहे. You have to save money. तुला पैसे बचत करावे लागतात. तुला पैसे बचत करायचे आहेत. तुला पैसे बचत करणे भाग आहे. You have to spend money. तुला पैसे खर्च करावे लागतात. तुला पैसे खर्च करायचे आहेत. तुला पैसे खर्च करणे भाग आहे. You have to go with Sumir. तुला सुमीर सोबत जावे लागते. तुला सुमीर सोबत जायचे आहे. तुला सुमीर सोबत जाणे भाग आहे. They have to reach there on time. त्यांना तेथे वेळेवर पोहोचावे लागते. त्यांना तेथे वेळेवर पोहोचायचे आहे. त्यांना तेथे वेळेवर पोहोचणे भाग आहे. They have to sell their property. त्यांना त्यांची मालमत्ता विकावी लागते. त्यांना त्यांची मालमत्ता विकायची आहे. त्यांना त्यांची मालमत्ता विकणे भाग आहे. They have to come here by taxi. त्यांना इथे टॅक्सीने यावे लागते. त्यांना इथे टॅक्सीने यायचे आहे. त्यांना इथे टॅक्सीने येणे भाग आहे. They have to take their father's permission. त्यांना त्यांच्या वडिलांची परवानगी घ्यावी लागते. त्यांना त्यांच्या वडिलांची परवानगी घ्यायची आहे. त्यांना त्यांच्या वडिलांची परवानगी घेणे भाग आहे. They have to revise these 2 lessons. त्यांना या 2 धड्यांची उजळणी करावी लागते. त्यांना या 2 धड्यांची उजळणी करायची आहे. त्यांना या 2 धड्यांची उजळणी करणे भाग आहे. They have to return home by 7 PM. त्यांना संध्याकाळी 7 वाजेपर्यंत घरी परत यावे लागते. त्यांना संध्याकाळी 7 वाजेपर्यंत घरी परत यायचे आहे. त्यांना संध्याकाळी 7 वाजेपर्यंत घरी परत येणे भाग आहे. They have to drink carrot juice. त्यांना गाजराचा रस प्यावा लागतो. त्यांना गाजराचा रस प्यायचा आहे. त्यांना गाजराचा रस पिणे भाग आहे. We have to avoid junk food. आपल्याला जंक फूड टाळावे लागते. आपल्याला जंक फूड टाळायचे आहे.
आपल्याला जंक फूड टाळणे भाग आहे. We have to store sufficient water. आपल्याला पुरेसे पाणी साठवावे लागते. आपल्याला पुरेसे पाणी साठवायचे आहे. आपल्याला पुरेसे पाणी साठवणे भाग आहे. We have to cross this river. आम्हाला ही नदी पार करावी लागते. आम्हाला ही नदी पार करायची आहे. आम्हाला ही नदी पार करणे भाग आहे. We have to go to his house. आपल्याला त्याच्या घरी जावे लागते. आपल्याला त्याच्या घरी जायचे आहे. आपल्याला त्याच्या घरी जाणे भाग आहे. We have to wait for him. आपल्याला त्याची वाट पाहावी लागते. आपल्याला त्याची वाट पाहायची आहे. आपल्याला त्याची वाट पाहणे भाग आहे. We have to wait for the bus. आम्हाला बसची वाट पाहावी लागते. आम्हाला बसची वाट पाहायची आहे. आम्हाला बसची वाट पाहणे भाग आहे. We have to purchase from his shop. आम्हाला त्याच्या दुकानातून खरेदी करावी लागते. आम्हाला त्याच्या दुकानातून खरेदी करायची आहे. आम्हाला त्याच्या दुकानातून खरेदी करणे भाग आहे. We have to eat leafy vegetables every day. आम्हाला रोज पालेभाज्या खाव्या लागतात. आम्हाला रोज पालेभाज्या खायच्या आहेत. आम्हाला रोज पालेभाज्या खाणे भाग आहे. We have to do extra work. आम्हाला जास्तीचे काम करावे लागते. आम्हाला जास्तीचे काम करायचे आहे. आम्हाला जास्तीचे काम करणे भाग आहे. आता यानंतर हॅव टू सोबत क्रियापदाचे पहिले रूप अर्थासह दिलेले आहे. त्या सहाय्याने इथे दिलेली वाक्ये वाचून घेऊन त्यांचे मराठीत भाषांतर करा. जसे हॅव टू कॉलचा अर्थ बोलवावे लागते, बोलवायचे आहे, बोलावणे भाग आहे. आता हे वाक्य पहा. वी हॅव टू कॉल हिम. याचा अर्थ आम्हाला त्याला बोलवावे लागते. आम्हाला त्याला बोलवायचे आहे. आम्हाला त्याला बोलावणे भाग आहे. आता याप्रमाणेच इथे दिलेल्या वाक्यांचे मराठीत भाषांतर करून घ्या.
इथे हॅव टू सोबत काही क्रियापदे दिली आहेत, त्यांची अर्थपूर्ण वाक्ये तयार करा.